नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे हमी भावाने तूर खरेदी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. याची नोंदणी जी असेल तर नोंदणीसुद्धा करायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी कशी करायची या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेलाच आहे. त्या व्हिडिओसुद्धा पाहून तुम्ही नोंदणी करू शकता. पण आजच्या ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत, की तूर जी काही हमी भावानं खरेदी करणार आहे, त्याच्यासाठी संपूर्ण राज्यासाठी 12,00,000 टनांचं उद्दिष्ट जे काही ठेवलेलं आहे, त्यापैकी फक्त 25%च खरेदी केली जाणार आहे. म्हणजेच 3,00,000 टनपर्यंत हमी भावानं तुरीची खरेदी केली जाणार आहे आणि हमी भाव जर पाहिला तर तुरीला ₹7,550 देण्याचं घोषित केलेलं आहे. हाच जर भाव पाहिला तर कर्नाटकमध्ये सुद्धा हाच भाव आहे. पण त्यांची तेथील सरकारनं एक्स्ट्रा ₹400-500 बोनस ॲड केलेला आहे. म्हणजेच एकूण एक 8,000च्या आसपास ते भाव मिळेल. पण आपल्याकडे सध्या तरी कुठं बोनस वगैरे ॲड केलेलं नाही आहे किंवा जाहीरसुद्धा केलेलं नाही आहे. तर ही फक्त जे काही असेल तर ₹7,550 हमी भावानं खरेदी केली जाणार आहे. एकूण त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 3,00,000 टनांपर्यंत खरेदी केली जाणार आहे. हेच हमी भावानं तुरीच्या ह्याच्यामध्ये. जी काही नोंदणी वगैरे असेल तर 22 फेब्रुवारीपर्यंत केली जाणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात केली जाणार आहे. तर ज्यांना कोणाला आपले जे काही तूर असेल ते विक्री करायची असेल हमी भावाने तर ई समृद्धी पोर्टलवर जाऊन नोंदणी कशी करावी तो व्हिडिओ आपण बनवला आहे. सविस्तर माहिती पहा. त्या पद्धतीने आपली नोंदणी वगैरे करायची आहे आणि तुमचे कागदपत्र जे काही असतील तर तिथल्या जवळच्या हमीभाव केंद्राचं जे काही ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्हाला तिथं नेऊन सबमिट करायचं आहे. असं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.